देशाचे नेते, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या या विराट सभेला उपस्थित असलेल्या सर्व नायगाव, धर्माबाद, उमरी, बिलोली, देगलूर सर्व नांदेड जिल्ह्यातून आलेल्या या जनसमुदायाला प्रथम माझा नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व प्रमुख मान्यवर, राज्याचे नेते, जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित असलेले पत्रकार बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि बांधवांनो, आज आपण जी या जाहीर सभेला उपस्थिती दर्शवलेली आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने नांदेड जिल्ह्यातली जनता खंबीरपणे उभी आहे हे आपण सर्वांनी दाखवून दिलेलं आहात। माझं आपल्या सर्वांना निवेदन आहे, उद्याच्या 20 तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या 9 उमेदवारांच्या मागे आणि नांदेड लोकसभेचे पोटनिवडणुकीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या मागे आपली ताकद उभा करावी। या भागाचे विकासाचे प्रश्न हे येणाऱ्या काळात नांदेडच्या विकासाचे प्रश्न हे राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी सोडवणार हा विश्वास आज जनतेच्या मनामध्ये आहे। आज या ठिकाणी नायगावच्या संदर्भाने बारू धरणाच्या कॅनलच्या बांधकामाचा प्रश्न आहे, यूपीपी धरणाच्या धर्माबाद आणि उमरीच्या कॅनलच्या बांधकामाचा प्रश्न आहे, आपल्या बावळी बंधाऱ्याचा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आज तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्या नायगाव देगलूर विधानसभेतले सर्व सिंचनाचे प्रश्न हे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सोडवणार हे सर्व नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे। आज आपल्या धर्माबादच्या, उमरीच्या, नायगावमध्ये तिन्ही शहरांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे अद्ययावत रुग्णालयांची सोय पाहिजे, रस्त्यांचे विकासाचे प्रश्न आहेत, दळणवळणाचे प्रश्न आहेत। आज आपल्या उमरी आणि धर्माबाद भागामध्ये बेरोजगार युवकांसाठी MIDC ची स्थापना झाली पाहिजे, नायगावची MIDC ही कार्यान्वित झाली पाहिजे आणि बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे। आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आमच्या नायगाव विधानसभेमध्ये गोदाकाठच्या सर्व शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळालं पाहिजे आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे काम होणार हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे। महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून, शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात हे सर्व प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगते। विरोधी उमेदवार आज आमच्यावर टीका करतात, अरे तुम्हाला राज्यघटना समजली नाही, ज्या राज्यघटना बदलण्यासाठी तुमचा भारतीय जनता पक्ष निघालेला आहे, तुम्ही ते राज्यघटनेला समजून घेतलं नाही म्हणून तुम्ही मला बाहेरची उमेदवार म्हणत असाल। आज सोनियाजी गांधी आमच्या प्रेरणा आहेत, त्यांनाही एकेकाळी बाहेरचं म्हणून संबोधलं गेलं, परंतु त्यांनी या भारताची सून म्हणून भारताचे प्रश्न समजावून घेतले आणि भारताच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे आणि नायगावच्या विधानसभेच्या विकासाच्या प्रश्नामध्ये मीही त्यांच्या प्रेरणेतून चांगलं योगदान देणार हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। अरे तुम्ही आमदार म्हणून 5 वर्ष एका अधिकाऱ्याला सोडलं नाही, सरपंचाला सोडलं नाही, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकलं, कार्यकर्त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलला। आज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि तुमच्याच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा आमच्या पाठीशी आहे। ही नायगाव विधानसभेची परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही जो भ्रष्टाचार 5 वर्ष केलेला आहे, सरपंचाला समोर उभा करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची टक्केवारी वसूल केलेली आहे, कुठलाही सरपंच, कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला सोडणार नाही हा मीनल खदगावकरचा शब्द आहे। आपण सगळ्यांनी येणाऱ्या 20 नोव्हेंबरला अतिशय जोमाने आपल्याला नायगाव विधानसभेमध्ये बंडू पाटील चव्हाण यांना चांगली लीड देऊन आपल्याला विजयी करायचं आहे आणि आपण सर्वांनी एक मुलगी म्हणून, एक बहीण म्हणून जी संधी मला महाविकास आघाडीने आमचे नेते राहुलजी गांधी यांनी दिलेली आहे, महिलांचा सन्मान त्यांनी केलेला आहे, आपण एक महिला उमेदवार म्हणून आपला सर्वांचा